छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्य झालं, याबद्दलचा फोन कॉल व्हायरल झाला आणि कोल्हापुरात एकच उद्रेक झाला। शिवप्रेमी आणि शिवछत्रपतींना मानणारा वर्ग असंतोषात होता। गेले अनेक महिना कोल्हापुरात हे वादळ घोंगावते। याला कारण होता सध्याचा आरोपी प्रशांत कोरटकर हा नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता आणि हा फोन व्हायरल झाल्यानंतर एक समाजाबद्दलचा द्वेष, एका समाजाबद्दलचं प्रेम आणि छत्रपती शिवरायांबद्दल वेगवेगळे आक्षेपार्ह विधानं या फोन कॉलमध्ये होते। या संदर्भानं आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच विषय सुरू आहे, कारण याच आरोपी प्रशांत कोरटकर याची 28 तारखेला पोलीस कस्टडी संपली आणि आज त्याला सकाळीच कोणाला न समजता पोलिसांनी कोर्टात आणले। सकाळपासून प्रशांत कोरटकर नेमका आहे कुठं ठेवला आहे याबद्दलची माहिती मीडियापासून सुद्धा लपून राहिली, कुणालाही ते समजत नव्हतं। मात्र ज्यावेळी अगदी 12:53ला कोर्टासमोर या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी आणली, तदरम्यानच्या कोर्टाचं वातावरण पोलिसांनी एकदम कंट्रोल ठेवलं होतं। दुचाकी समोरून येणार नाही किंवा एखादा माणूस न माहिती देता आत येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली गेली होती। अशा वातावरणात आज हिअरिंग पार पडलं असून या हिअरिंगमध्ये नेमकं काय घडलं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आज 28 तारखेला त्याची पोलीस कस्टडी संपली असल्यामुळे आज त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं। सुमारे 12:53 वाजता ही हिअरिंग सुरू झाली। एका बाजूला घाग यांनी प्रशांत कोरटकरची बाजू मांडली, तर शिवप्रेमी असीम सरोदे यांनी इंद्रजित सावंत यांची बाजू मांडली। आजच्या झालेल्या युक्तिवादामध्ये साधारण पोलिसांनी अजून 5 दिवसांची पोलीस कस्टडी आम्हाला आवश्यक असल्याचं म्हटले, ज्याची कारणं देताना पोलिसांनी म्हटले की व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत, ज्याच्यात काही माहिती समोर आलेली आहे। प्रशांत कोरटकर हा साधारणपणे अनेक शहरांमध्ये फिरलेला आहे राज्यातल्या, ज्याच्यामध्ये अनेक हॉटेलची नावं आलेली आहेत, ज्याच्यामध्ये तो 1 महिना लपून होता। आर्थिक मदतही त्याला झालेली आहे। दरम्यानच्या काळात समाजात तेढ निर्माण करणारी वातावरण तयार झालं होतं, याचा विचार करता पोलीस कस्टडी मिळावी। त्याचबरोबर याचा युक्तिवाद करताना सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी म्हटले की समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य झालेले आहेत। दरम्यानचा त्याचे आवाजाची सॅम्पल कोणाची होती याबद्दलही आता सत्यता समोर आलेली आहे। इतर लोक त्या गुन्हा करताना आरोपीनं इतर लोकांनाही सोबत घेतल्याची दाट शक्यता आहे। त्यामुळं आम्हाला कस्टडी वाढवून मिळावी, तसेच सध्याची तपासातली प्रोग्रेस जी आहे ती चांगली असल्यामुळे पुढील तपासासाठी ते कंटिन्यू होणं गरजेचं आहे। तसेच आरोपी सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा, नागपूर, इंदोर या ठिकाणी फिरला असल्याचंही त्यात म्हटलं गेले। त्याचबरोबर आरोपी हा जुजबी माहिती देतोय, तो अनेक वर्ष पत्रकारिता केली असल्यामुळे कोणती माहिती द्यायची आणि कोणती नाही हे त्याला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे तो जुजबी माहिती देतोय। याचा विचार करता पोलिसांना अधिक वेळ मिळावा अशी मागणी केलेली आहे। दुसऱ्या बाजूला कोरटकर यांची बाजू मांडताना वकील घाग यांनी म्हटले की रात्री 3 वाजता व्हिडिओ अपलोड करून व्हायरल केला जातो। व्हायरल हा शब्द वापरला गेला आहे आणि जाणीवपूर्वक माझ्या आशिलाबद्दल हे निर्माण केलं गेले। त्याचबरोबर पोलिसांनी ज्याप्रमाणे सुरुवातीला सांगितलं त्याबरोबर व्हॉइस सॅम्पल असतील, CDR असेल, तसेच प्रत्येक वेळी मी स्टेटमेंट सबमिट केले कोर्टासमोर, जे आवश्यक आहे ते सहकार्य केलेलं आहे। त्यामुळं आता पोलीस कस्टडी वाढवण्याची आवश्यकता नाही असं म्हटले। त्याचबरोबर असीम सरोदे आणि वकील घाग यांच्या युक्तिवादामध्ये मीडिया आणि गाडीची चौकशी, गाडीची किंमत कोण मीडियाला पुरवत होतं, तसेच 6 हॉटेलमध्ये म्हणताय 6 हॉटेलचे कुठलाही पुरावा नाही। धीरज चौधरी हा बुके असल्याचं देखील असीम सरोदे यांनी म्हटले, जो हे आरोपीसोबत होता। त्यामुळं बाकीचे सुद्धा हे गुन्हेगारी बॅकग्राऊंडचे असू शकतात, त्यामुळं त्यांची चौकशी होणे गरजेचं आहे। त्यासाठी CDR आणखी तपासणं डिटेल गरजेचं आहे। यासाठी आम्हाला वाढवून मिळावं,
तर युक्तिवाद करताना याच्या विरोधात वकील घाग यांनी म्हटलं की पोलिसांना प्रत्येक वेळी आम्ही सहकार्य करतोय, त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीत लपून राहिलेलो नाही हा आमचा आरोप केला गेला आहे। त्यामुळे प्रत्येक वेळी आम्ही सहकार्य करतो, यापुढेही सहकार्य करत राहू। त्यामुळं आम्हाला आता कस्टडी, आमच्या आशिलाला कस्टडी मिळू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे। एकंदरीत हे प्रकार जरी घडलं असलं तरी कोर्टाच्या बाहेरचं वातावरण पाहता कोर्टामध्ये दुचाकींना सुद्धा सकाळपासून प्रवेश नाही आहे। ज्या एस तट या न्यायाधीशांच्या समोर हे हिअरिंग पार पडलं तिथं प्रवेश देताना सुद्धा वकिलांची ID, पत्रकारांची ID आणि येणा जाणाऱ्या सगळ्यांवर पोलिसांचा पूर्ण कंट्रोल होता। दुसऱ्या बाजूला गेल्यावेळी ज्या प्रवेशद्वारातनं आरोपीला आणलं गेलं त्या प्रवेशद्वारावर आता पोलिसांनी कडी नजर ठेवलेली आहे, तिथं कुणालाही मजाव केलेला आहे। त्यामुळं इतकी काळजी का घेतली जाते, आरोपीची इतकी काळजी का घेतली जाते, यावरून आता वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।